श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जीवनात बदल कधीच अचानक घडत नाहीत. ते हळूहळू शांतपणे नकळत घडतात आणि मग एक दिवस अचानक तुमच्या डोळ्यासमोर सगळं उलटपालट होतं. ऑगस्ट 2025च्या अखेरीस अशीच एक निधीची वळणबिंदू कशातील प्रथम संधीच्या कठोर गुरुच्या भूमिकेतून तुमची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहेत. तर या भागाच्या पानावर नवे शब्द लिहित आहेत आणि चंद्र तुमच्या मनात अदृश्य लहरी उठवत आहेत. हे सगळं प्रवेश करतो असा टप्पा झाला ना की तुम्ही रोखू शकता ना त्यातून पळ काढू शकता. किंवा गोड काही आहे तर ते कटू. तर काही अनपेक्षित पण बदल तुमच्या आयुष्यात कायमचे वेगळ्या मार्गावर येणार आहेत. या बदलासमोर या तुम्हाला काही पर्याय असणार आहेत. तर असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यातील नंबर 1 नातेसंबंधातील अनुकूलता व शुक्र प्रेम आणि आकर्षणाचा कारक आणि शिस्त या कर्मफळांच्या कारक यांच्या गतीमुळे तुमच्या भावनिक जीवनात एक मोठा भूकंप होईल. जर तुम्ही अचानक शिखरावर पोहोचू शकतो, काही न तुटलेली नाती परत जोडण्याची संधी मिळेल. पण काहींसाठी हे कायमचे विभाजन ठरेल. हा बदल टाळणांना अशक्य, कारण तो फक्त वर्तमान परिस्थितीवरच नाही तर मागील काही वर्षांच्या साचलेल्या भावनांवर आधारलेला आहे. आर्थिक क्षेत्रात चढ उतार त्यांचा अंश बदलत असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील. काहींना जुगारासारख्या मोठ्या फायद्यामुळे तर काहींना अनपेक्षित मोठा खर्च येईल. उदाहरणार्थ वैद्यकीय खर्च, घर दुरुस्ती, व्यवसायातील नुकसान. हा प्रवाह रोखणं जवळपास अशक्य असेल. पैशाबाबत जपून पावलं टाकली तरी नशीब तुमच्या खर्चाकडे ढकलणार आहे. जणू काही भविष्यातील मोठ्या संधींसाठी सध्याची गुंतवणूक भागवली जात आहे. करिअर मध्ये जबरदस्ती ताण क्षणी तुमच्या कर्मस्थानात कठोर परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहात. ऑफिसमध्ये अचानक प्रोजेक्ट लाईन किंवा वरिष्ठांकडून प्रेशर वाढेल. काही मकर राशीवाल्यांना प्रमोशन मिळण्याची संधी सुद्धा असणार आहे. पण मित्रांनो, त्यासाठी रात्रंदिवस भेटावं लागेल. व्यवसाय लोकांसाठी हा काळ नव्या करिअरच्या संधीची दारे उघडेल, पण सोबत जबाबदाऱ्यांचं ओझंही वाढवेल. हा बदल थांबवणे शक्य नाही, कारण तुम्हाला भविष्यातील यशासाठी आहे. नंबर 4 आरोग्यात चढ उतार. चंद्र व राहू यांच्या प्रभावामुळे मानसिक व शारीरिक ऊर्जा चढ उतार होईल. काहींना जुना आजार परत त्रास देऊ शकतो, जसे की पाठदुखी, सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास. होय मित्रांनो, मानसिक पातळीवर ताण, निद्रानाश, चिडचिड वाढू शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न केले तरी गृहस्थितीमुळे काही प्रमाणात परिणाम होणारच. तुमच्या शरीराला किंवा मनाला विश्रांती देणं, योग्य आहार घेणं अत्यावश्यक ठरेल. नंबर आहे 5 मित्रांनो, घरगुती वातावरण तणावातच आहे. ऑगस्ट संपताच कुटुंबात एका जुन्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. मित्रांनो, यावेळेस तुम्हाला जबाबदारीने वागणं आहे. नगरातील संपत्ती, जबाबदारी किंवा निर्णयांवरून भांडणाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. मित्रांनो, वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचेल की शांत राहणं आणि संयमी राहणं हेच तुमच्यासाठी योग्य राहील. काही गोष्टींवर माघार घेणं सुद्धा हाच पर्याय तुमच्यासाठी उरणार आहे, कारण या काळात अहंकारावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही अहंकाराने काही अपशब्द बोललात तर खूप मोठं तुमचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला नातेसंबंध वाचवण्यासाठी मदत करणार आहे अहंकारावर नियंत्रण ठेवणं. नंबर 6 आहे प्रवास किंवा स्थलांतराची अनपेक्षित वेळ. असे ही की काही मकर राशीवाल्यांना अचानक प्रवास घडेल. तो आनंदासाठी असेल किंवा कामासाठी असेल, किंवा काहींसाठी तर राहण्याचे ठिकाण बदलण्याची सुद्धा वेळ येईल, जी तुम्ही आधी ठरवली नव्हती. हा बदल जरी
थोडा त्रासदायक वाटला तरी तो पुढे तुमच्या आयुष्याच्या चांगल्यासाठीच तो बदल असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुमची पण मकर रास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.